Good morning, students. In our last lecture, we studied about the modes of preservation of fossils. म्हणजे आपण काय बघितलं लास्ट लेक्चरला टाईप्स बघतो त्याचे म्हणजे मोड्स ऑफ प्रिझर्वेशन्स ऑफ फॉसिल. कुठल्या कुठल्या प्रकारे त्याचं प्रिझर्वेशन होतं आहे हे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण बघितलेलं आहे एंटायर ऑर्गॅनिझम प्रिझर्व म्हणजे संपूर्ण ऑर्गॅनिझम कसा प्रिझर्व होतं ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर एंटायर स्केलेटन प्रिझर्व म्हणजे तेही कसं होतं बघितलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला फक्त सॉफ्ट बॉडीज डिकम्पोज होतात आणि स्केलेटन ज्या वेळेला म्हणजे हार्ड पार्ट ज्या वेळेला प्रिझर्व होतात तेही आपण कसं होतं ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पेट्रिफिकेशन बघितलेलं आहे. पेट्रिफिकेशन म्हणजे काय आहे, ज्या वेळेला प्रोसेस होते रिमूव्हल अँड रिप्लेसमेंट कशाची, तर ऑर्गॅनिक मॅटरची. मग कशामुळे होते, तर बाय इनऑर्गॅनिक मिनरल्समुळं होते. तर हे जे इनऑर्गॅनिक मिनरलमुळं जे काही रिप्लेसमेंट होते त्याला आपण काय म्हणतो, पेट्रिफिकेशन म्हणतो. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. ह्याचं एक्झाम्पल आपण लॅबला आपल्या बघू शकतो. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, तर ती जी रिप्लेसमेंट आहे ती मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल प्रोसेस होत असते. लक्षात आलं. म्हणजे ऑल ऑफ अ सडन संपूर्ण जे काही वूड आहे ते कन्व्हर्ट होत नाही हार्ड मटेरियलमध्ये. मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल म्हणजे जशी एखाद्या पदार्थाला बुरशी येत असताना, फंगस येत असताना कसं होतं, मॉलिक्यूल बाय म्हणजे सुरुवात कुठून तरी होते आणि मग ती पसरत जाते. तशाच टाईपमध्ये ह्याचं सेम प्रोसिजर होते. मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल रिप्लेसमेंट होत असते. आणि मग हे जे मोस्ट कॉमन मिनरल्स असतात ह्याच्यामध्ये रिप्लेस होणारे ते कुठले कुठले असतात, तर त्याच्यामध्ये सिलिका आहे, कॅल्साईट आहे, डोलोमाईट आहे आणि पायराईट आहे. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये रिप्लेसमेंट मिनरल्स असतात. ठीक आहे. आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे होतं आपण पेट्रिफाईड वूड नियर चंद्रपूर. हे एकच एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालेल महाराष्ट्रामधलं. ओके. त्याच्यानंतर फोर्थ वन बघितलं आपण कार्बोनायझेशन. कार्बोनायझेशन म्हणजे काय, इन दिस प्रोसेस द ऑर्गॅनिझम डिकम्पोज बाय लुझिंग नायट्रोजन, ऑक्सिजन अँड होलॅटाईल्स. म्हणजे ज्यावेळेला एखादा ऑर्गॅनिझम बरीड होतो किंवा गाडला जातो त्यावेळेला काय होतं, तो डिकम्पोज होतो. आणि डिकम्पोज झाल्यामुळं काय होतं, त्याच्यामधलं जे काही नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, गॅसेस असतील ते काय होतात, लूज होतात म्हणजे निघून जातात. आणि मग त्याचा रिझल्ट काय होतो, तर ऑर्गॅनिझम्स बिकम एनरिच इन कार्बन. आणि मग तो ऑर्गॅनिझम आहे तो संपूर्ण टोटली कशामध्ये एनरिच होतो, कार्बनमध्ये होतो. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, कार्बोनायझेशन. म्हणजे नावातच त्याच्या आहे, ज्या वेळेला संपूर्ण ऑर्गॅनिक मॅटर जो आहे, ऑर्गॅनिझम आहे तो डिकम्पोज होतो आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणि होलॅटाईल्स ज्या वेळेला काय होतात, लूज होतात, त्यावेळेला त्याचं कन्व्हर्ट एनरिचमेंट तो कशामध्ये होतो, कार्बनमध्ये होतो. आणि मग त्याला काय म्हणतात, कार्बोनायझेशन म्हणतात. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ग्रॅपेटॅलिस ऑफ प्लांट फॉसिल्स फ्रॉम गोंडवाना. म्हणजे गोंडवानामध्ये जे काही प्लांट फॉसिल आपल्याला मिळालेले आहेत ते कार्बोनाइज फॉसिल्स म्हणून प्रसिद्ध आहेत. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आज आपण नवीन स्टार्ट करतोय इम्प्रिंट्स. आता इम्प्रिंट्सला डायग्राम दिलेली आहे बघा. आता इम्प्रिंट्स म्हणजे काय बघा, इम्प्रिंट्स म्हणजे थोडक्यात काय, ठसे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं आता डिस्क्रिप्शन बघूया. Imprints as a mode of preservation is more common in case of soft-bodied organism like jellyfish. हे सुद्धा एक मोड ऑफ प्रिझर्वेशन आहे. इट इज मोर कॉमन आहे म्हणजे ते कॉमन सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं. इन केस ऑफ सॉफ्ट बॉडी ऑर्गॅनिझम म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमच्या सॉफ्ट बॉडीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे मोड ऑफ प्रिझर्वेशन बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आहे जेलीफिश. दे लिव्ह बिहाइंड देअर इम्प्रेशन्स ऑन द सरफेस ऑफ फाईन ग्रेन्ड सेडिमेंट्स. म्हणजे ज्या वेळेला सेडिमेंटेशन होत असतं, लेअर बाय लेअर डिपॉझिशन होत असतं, त्यावेळेला एखादा ॲनिमल आपले इम्प्रेशन म्हणजे ठसा त्या ठिकाणी सोडतो, त्यावेळेला तो जो काही प्रिझर्व होणारी प्रोसिजर आहे त्याला आपण काय म्हणतो, इम्प्रिंट्स म्हणतो. लक्षात घ्या, सेडिमेंटेशन होत आहे, लेअर बाय लेअर डिपॉझिशन होत आहे, एखादं सॉफ्ट फाईन ग्रेन मटेरियल सेडिमेंटचं फॉर्म झालेलं आहे, त्याच्यावर एखादा जेलीफिश आलेला आहे, तो तिथं त्याचा ठसा उठलेला आहे आणि तो जो आहे तो ॲनिमल निघून गेलेला आहे, पण त्याचा तिथं इम्प्रेशन तसंच राहिलेलं आहे. आणि ते ज्या वेळेला प्रिझर्व होतं त्यावेळेला त्याला काय म्हणतो आपण, इम्प्रिंट्स म्हणतो. परत लक्षात घ्या, इम्प्रिंट्स ॲज अ मोड ऑफ प्रिझर्वेशन is more common in case of soft-bodied organism like jellyfish. They leave behind their impressions on the surface of fine-grained sediments. These preserved impressions are indicative of
इंडिकेटिव्ह ऑफ मेनी मॉर्फॉलॉजिकल फीचर्स. आता हे जे इम्प्रेशन्स आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आपल्याला फीचर्स बघायला मिळतात. तर म्हणजे काय, बरोज असतात, होल्स असतात, म्हणजे ॲनिमलची घरटी असतात की जे जमिनीमध्ये होल करून राहिलेली असतात, बरोज करून राहिलेली असतात. पोकळी जिथं असते होल्स, ते काय होतात, ते सुद्धा नॅचरली सेडिमेंटेशनमध्ये काय होतं, प्रिझर्व होतं. आणि ह्याप्रमाणे आपल्याला मग वेगवेगळे आपल्याला एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये किंवा फीचर्स मॉर्फॉलॉजिकल बघायला मिळतात. इम्प्रिंट्स ऑफ जेलीफिश, त्याची डायग्राम दिलेली आहे खाली. परत एकदा आपण रीड करूया. इम्प्रिंट्स म्हणजे काय. इम्प्रिंट्स ॲज अ मोड ऑफ प्रिझर्वेशन इज मोर कॉमन इन केस ऑफ सॉफ्ट बॉडीड ऑर्गॅनिझम लाईक जेलीफिश. दे लिव्ह बिहाइंड देअर इम्प्रेशन्स ऑन द सरफेस ऑफ फाईन ग्रेन्ड सेडिमेंट्स. These preserved impressions are indicative of many morphological features. लक्षात आलं. हे प्रत्येक जे काय आहे ते तुम्हाला मोड ऑफ टाईप्स ऑफ प्रिझर्वेशन आहे किंवा मोड ऑफ प्रिझर्वेशन आहे ते 2 मार्कला येण्याची शक्यता आहे. त्याच्यातले सगळे करून ठेवायचे आहेत. पहिलं एंटायर ऑर्गॅनिझम प्रिझर्व, दुसरं एंटायर स्केलेटन प्रिझर्व, त्याच्यानंतर पेट्रिफिकेशन असेल, कार्बनायझेशन असेल किंवा इम्प्रिंट्स असेल, किंवा आपण नेक्स्ट जे बघणार आहोत कास्ट अँड मोल्ड जे आहे ते बघणार आहोत. ते प्रत्येक 2 मार्कला येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे करून ठेवायचं आहे विथ डायग्रॅम अँड एक्झाम्पल. नेक्स्ट 6th वन बघूया आपण, कास्ट अँड माउल्ड. कास्ट आणि माउल्ड याचा अर्थ काय. आपण बघतो कुठलीही मूर्ती तयार करत असताना त्याला साचा असतो आणि त्या साच्यामध्ये सोल्युशन ओतल्यानंतर मग त्याची प्रतिकृती तयार होते. बरोबर आहे. आपण बघतोच मूर्ती वगैरे घडवताना. तर तसंच हे काही नेचरमध्ये घडत असतात. आता ते कसं घडतं आहे ते आपण बघूया. समटाईम्स ओपन पोअर्स इन द रॉक लेट वॉटर अँड एअर रीच द ऑर्गॅनिझम. म्हणजे काही वेळेला रॉकमध्ये काय असते, रिकामी जागा असते, पोर्स असतात, ओपन पोर्स असतात की ज्याच्यामध्ये वॉटर आणि एअर त्या ऑर्गॅनिझमपर्यंत पोचू शकते. द सॉफ्ट पार्ट्स ऑफ द ऑर्गॅनिझम आर डिझॉल्व इन द वॉटर. सॉफ्ट पार्ट जे काही आहेत ऑर्गॅनिझमचे काय होतात, डिझॉल्व होतात, विरघळून जातात. कशामध्ये, पाण्यामध्ये. अँड फॉर्म्स अ कॅव्हिटी इन द सेडिमेंट्स. आणि ते जे सॉफ्ट पार्ट आहे ते विरघळून गेल्यामुळे तिथे काय होते, कॅव्हिटी तयार होते, पोकळी तयार होते. दस एम्प्टी कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज मोल्ड. त्यावेळेला ती जी एम्प्टी कॅव्हिटी आहे त्याला काय म्हणायचं, मोल्ड म्हणायचं. म्हणजे साचा आपण ज्याला थोडक्यात म्हणतो. म्हणजे बघा काय झालेलं आहे, रॉकमध्ये रिकामी जागा, ओपन पोअर्स आहेत, त्याच्यामध्ये पाणी आणि एअर गेलेली आहे त्या ऑर्गॅनिझमपर्यंत. त्याच्यानंतर तो ऑर्गॅनिझम डिझॉल्व झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एम्प्टी कॅव्हिटी तयार झालेली आहे आणि त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, मोल्ड म्हणतो. लक्षात आलं. मोल्ड शोज द ओरिजिनल शेप. ज्या वेळेला तो मोल्ड आहे तो ओरिजिनल शेप असतो. अँड द एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ऑफ द ऑर्गॅनिझम लॅटर सँड ऑर मड मे फिल द मोल्ड अँड हार्डन फॉर्मिंग अ कास्ट ऑफ द ओरिजिनल ऑर्गॅनिझम. म्हणजे काय बघा, त्यावेळेला मोल्ड आहे त्याचा ओरिजिनल शेप होतो सगळा ॲनिमल डिझॉल्व झाल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही आहे ती सँड किंवा मडनी ती कॅव्हिटी भरली जाते आणि ती कॅव्हिटी भरल्यानंतर जो काही हार्ड तयार होतो, पार्ट तयार होतो, तो काय होतो, कास्ट. लक्षात आलं. ऑफ द ओरिजिनल ऑर्गॅनिझम. म्हणजे ओरिजिनल ऑर्गॅनिझमची जेवढी कॅव्हिटी शिल्लक आहे, जेवढं मटेरियल डिझॉल्व झालेलं आहे तिथं हे सँड आणि काय मड आहे ती जाऊन बसते आणि नंतर मग ती कॉम्पॅक्ट होते, हार्ड होते आणि मग त्याच्यापासून ओरिजिनल ऑर्गॅनिझमचा कास्ट तयार होतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर त्याचंच थोडंसं त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन राहिलेलं आहे ते बघूया. दिस इज द कॉमन मोड ऑफ प्रिझर्वेशन. इट इज मोस्ट कॉमन ऑफ इनव्हर्टिब्रेट फॉसिल्स. म्हणजे काय, हे कॉमन मोड ऑफ प्रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये आपल्याला बघायला मिळतं, तर इन्व्हर्टिब्रेट फॉसिल्समध्ये बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे ज्याच्यामध्ये हार्ड पार्ट्स आहेत. मग त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, शेल्स फ्रॉम क्रिटेशियस ऑफ तिरुचिनापल्ली. तामिळनाडूमधल्या तिरुचिनापल्लीमध्ये आपल्याला शेल्स बघायला मिळतात. ते कुठल्या एजचे आहेत, तर क्रिटेशियस एजचे आहेत. बाग बेड्स अँड जुरॅसिक ऑफ कच्छ
गुजरात. म्हणजे ज्युरॅसिक ऑफ कच्छमध्ये म्हणलं तर ज्युरॅसिक म्हणजे डायनासॉर्स ज्या वेळेला होते त्यावेळचा पिरियड आहे तो. तर त्याच्यामध्ये आपल्याला एग्स वगैरे असे भरपूर बघायला मिळालेले आहेत. फॉसिल्स आपल्याला भरपूर सापडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये डायग्रॅम दाखवलेली आहे. कास्ट मोल्ड, 2 प्रकारचे शेल पण दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये शेल पहिलं जे दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल बॉडी आहे दाखवलेली आणि त्याच्यानंतर फक्त त्याचा मोल्ड दाखवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण ॲक्च्युली 2 मार्कला येऊ शकते. आपल्याला विथ डायग्राम्स काढायचं आहे, त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत आणि डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण, टाईप्स ऑफ फॉसिल्स. द टाईप्स ऑफ फॉसिल्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. टाईप्स ऑफ फॉसिल्स आपल्याला 2 प्रकारे आपल्याला ग्रुप त्याचे होतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे बॉडी फॉसिल अँड सेकंड वन आहे स्ट्रेस फॉसिल्स. हे जे स्ट्रेस फॉसिल्स आहेत किंवा बॉडी फॉसिल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.